लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतलेल्या तीव्र आंदोलनाच्या भूमिकेमुळे गव्हाण येथे तोडक कारवाईसाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला नरमाई पत्करत माघारी फिरावे लागले। उल्वेनोड परिसरातील गव्हाण गावात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बांधलेल्या बांधकामांवर शुक्रवारी सिडकोचे अतिक्रमण विभाग, पोलीस, फौजफाट्यासह कारवाईचा बडगा उचलण्यासाठी गव्हाण गावात पोहोचले होते। याची माहिती प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मिळताच त्यांनी आपली स्वतःची कामे बाजूला ठेवून ते शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत गव्हाण गावात पोहोचले आणि सिडकोने सुरू केलेली तोडक कारवाई थांबवली। गव्हाण ग्रामपंचायतीचे शेका पक्षाचे माजी सदस्य हेमंत पाटील, महेश पाटील, सचिन कोळी यांनी केलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आले होते। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांना नमते घेत कारवाई थांबवावी लागली। सिडको जोपर्यंत तोडक कारवाई थांबवत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा इशारा यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला। यानंतर भाजपच्या गव्हाण येथील कार्यालयात सिडको अधिकारी आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये येत्या 2 ते 3 दिवसात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासोबत सिडको अधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या प्रश्नासंदर्भात बैठकीचे आयोजन केले जाईल। तोपर्यंत कोणत्याही प्रकारची तोडक कारवाई सिडकोने करू नये असा निर्णय झाला असल्याची माहिती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रसार माध्यमांना दिली। या बैठकीत झालेल्या निर्णयाला सिडकोच्या अधिकाऱ्यांनीही सहमती दर्शवली आहे। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत, उरण तालुका अध्यक्ष रवींद्र भोईर, प्रीतम म्हात्रे, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, हेमंत ठाकूर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, माजी उपसरपंच विजय खरत, अमर म्हात्रे, सचिन घरत, जयवंत देशमुख, वसंत म्हात्रे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की सिडको अधिकाऱ्यांचा कारभार हा भोंगळ असल्याचा शिक्का प्रकल्पग्रस्तांनी ठेवला आहे। शासनाने विविध वेळा प्रकल्पग्रस्तांना आश्वासने दिली। 250 मीटरपर्यंतची घरे नियमित करणार, मात्र अजूनही सिडकोचे अधिकारी ते तोडक कारवाया करतच आहेत। मी अनेक वर्षांपासून शासनाकडे प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासाठी पाठपुरावा करत असून सिडकोला सतत सांगत आलोय की तुम्ही गावाच्या भोवती रिंग रोड बनवला पाहिजे, पण या कामात सिडकोने सतत चालढकलपणा केल्यामुळे आज ही वेळ प्रकल्पग्रस्तांवर आली आहे, असे मत व्यक्त करताना सिडकोच्या कारभारावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली। सिडकोचा कारभार आज काल नव्हे तर कित्येक वर्षापासून त्याच्यावर प्रकल्पग्रस्तांनी भोंगळ कारभार असा एक शिक्का दिलेला आहे। तो अधिकारी कुणी असो, आजचा असो, मागचा असो, त्याच्या अगोदरचा असू द्या, पण सिडकोच्या बरोबर राज्य सरकारनं अनेक वेळा विविध वेळेला म्हणजे 2010 साली, 12 साली, 15 साली विविध वेळेला आश्वासन दिली 200 मीटरपर्यंतची घरं रेग्युलरची 250 मीटरची करायची। आता ह्या सगळ्या ह्याच्यात झाल्यानंतर सुद्धा अजूनही ते तोडकार करत असतात। पण त्यांचं म्हणणं एक सिडकोचं आता आहे, जे ऑफिसर इथं आहेत, चर्चा केली। आम्ही सकाळी आम्हाला समजल्यानंतर की आज आलेली म्हटल्यानंतर आम्ही इथं आलो। सिडकोच्या ज्या मशीन चालू होत्या त्या आम्ही बंद केल्या, मशीनसमोर उभे राहिलो आणि आमचा निर्धार आहे की मशीन परत केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल आता नुकता गावकऱ्यांनी इथं भजन, कीर्तन सर्व सुरू केलं। आमची जी आंदोलनाची गाणी आहेत ती सुरू केली। हे सगळं असं आहे की आमचा निर्धार आहे का जोपर्यंत ही तोडक कारवाई करत असतील तर तेपर्यंत घरी जायचं नाही, इथंच बसून राहायचं। आणि अशा पद्धतीने सर्व गावकऱ्यांचा हा निर्धार जो आहे तो निर्धारानं आम्ही पहिल्यांदा इथे बसलो होतो, बाजूला आम्ही येऊन त्यांना सांगून मशीन बंद करून, पण त्यांनी पुन्हा मशीन सुरू करण्याचं आम्ही जाऊन मशीनच्या समोर जाऊन बसलो आणि एकंदर त्यांचं काम आम्ही बंद पाडलं। आता विरकर साहेब नावाचे सिडकोचे जे अधिकारी आहेत, अतिक्रमणचे प्रमुख, ते इथं आता आलेले आहेत। त्यांच्याशी आता चर्चा आपण केली। त्या चर्चेमध्ये त्यांचा एक मुद्दा जो आहे त्यांना मी सांगितलं हे का होतं आहे, हे तुम्हाला का करावं लागतं आहे। सरकारनं अनेक वेळोवेळी प्रकल्पस्थांकरता असे निर्णय घेतलेले आहेत की त्यांची घरं रेग्युलर करायची, 200 मीटरपर्यंतची, 250 मीटरपर्यंतची कसं काय करायचं त्याच्या मेथड ठरलेले आहेत। अगदी मी तर 2007 साली ज्यावेळेला विलासराव देशमुख साहेब आपले मंत्री होते, मुख्यमंत्री, तर त्यावेळेपासून तिथं मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला ही घरं रेग्युलर करण्याच्या दृष्टीनं 200 मीटर 250 मीटरचा जो गावठांच्या बाहेरचा चारीबुजचा भाग आहे तर सर्वचा, तर त्याच्या बाहेर पेरिफेरल रोड टाकावा। काय करावा? रस्ता, म्हणजे त्या 200-250 मीटर पर्यंतची जी जागा आहे तर त्या जागेमध्ये आमचं
गावकरी राहू, त्याच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बाहेरच्या बाजूला आम्ही जाणार नाही. पण सिडको ते काही करत नाही, त्याच्यामध्ये घोगट बिघडायलंय. आणि मग 2012 अरे कधीपासून चाललंय? 1995च्या झोपड्या मुंबईच्या रेग्युलर करावी ठरलं त्यावेळेपासून आम्ही सुरू केलंय. म्हणजे त्याच्या अगोदरपासून की 95च्या झोपड्या रेग्युलर आमची का नाही. मग 2000, मग नंतर 2007-08, नंतर 2010-12 हे सगळं होत चाललेलं असताना सिडकोचा कारभार त्याच्यात तयारच नाही. आता जे अधिकारी आले त्यांनी आम्हाला सांगितलं की बघा आता कोर्टाचा निर्णय आहे. सरकारने ज्याला सांगितलं की 2022पर्यंतची घरं रेग्युलाइज करा, त्याच्या अगोदर अनेक वेळा सांगितलंय 15पर्यंतची करा, 20पर्यंतची करा, 22ची करा किंवा 12ची करा, 8ची करा. तर ह्या दृष्टीनं तर त्या कोर्टाच्या निर्णयाच्या बाहेर आम्हाला जाता येणार नाही आणि आपल्यालाही जाता येणार नाही. आम्हाला गावकऱ्यांना सुद्धा आम्ही सांगणं आहे की त्याच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही. कारण शेवटी गावातून जाता येताना आम्हाला मेलेल्या माणसाची तिरडी नेताना पण वाकडी तिरडी करावी लागते. मोटरसायकल आमच्या गावात जात नाही. म्हणजे त्याच्यामुळे आम्ही आता या अनेक वेळा विषय मांडलेले आहेत की नवीन घर बांधताना वगैरे रस्ता बंद करू नका, रस्त्यात येऊ नका. कधीतरी 1-2 लोक करतात आणि मग आम्ही म्हणतो कशाला, आपल्याला काय पडलंय, त्याचा परिणाम तर आपलं सर्व होतं. त्यामुळे गावकऱ्यांनी सुद्धा आपल्याला करायचं आहे, रस्ता कसा मोकळायचा बघा. आपली जागा आहे ती पूर्ण वाढवू नका. 4 घरवाल्यांनी 4ही घरांची जागा अडवली तर नवीन पुढच्या बाजूला जाणार रस्ता राहील कुठं? अशा वेळेला सरकारनं आता एक चांगली योजना काढलेली आहे. 2 FS आहे, 2.5 FS आहे, 4 FS आहे. क्लस्टर युनियन नंतर क्लस्टर, डायरेक्टली क्लस्टर नव्हे पण 3-4 लोक एकत्र या, 5-6 लोक एकत्र या, बिल्डरला पण डेव्हलपला तरी चालेल. 4 FS जर झाला तर आपल्याला त्याचा फार चांगला फायदा होणार आहे. आणि रस्ते राहणार, पार्किंगला मोटरसायकल जात नाही तर कार, जीप तुमची सगळी जाऊ शकेल. म्हणजे ह्या पद्धतीने करायचं असेल तर ते करायला आपण आता आधुनिक जगात आलो. पूर्वीच्या जगातली गोष्ट वेगळी होती. मी माझ्या वडिलांची, आम्ही 8 भावंड, 4 भाऊ आणि 4 बहिणी. मोठ्या काकाची वेगळी, धाकट्या काकाची वेगळी. ती काय लहानच्या घरात राहणार का? त्यामुळे त्याचं रिन्युएशन करत झालं तर करावं लागेल. मग त्यावेळेला आम्हाला त्या जागेत भागणार नाही. आम्हाला नवीन दुसऱ्या शेतकऱ्याची, गावकऱ्याची जागा गावठाणच्या बाहेर घेता येईल. पण ती त्याला आता मर्यादा सरकारने त्या आतमध्ये राहायला लागेल. 200-250 असेल ना तोपर्यंत ती आखणी सरकारनं सिडकोनं पहिली करून द्यावी आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा करावा लागेल. पण जुन्या गावठाणामध्ये या परवानग्या घेतल्याशी करता येणार नाही. आपण सगळी जागा अडवली तर जाण्याचे रस्ते आपले बंद होतात. पाईपलाईन टाकायला जागा मिळत नाही किंवा आणखीन सिडकोनं सुद्धा मध्यंतरी कॉन्क्रीट रस्ते वगैरे केले तर करण्याचं प्लॅनिंग केलं. पण त्याला कोणी जागा पायरी आडवी येते दुसऱ्या घरवाल्याची. हे करू नये. पण आम्ही आज आमची गावकरी सुद्धा आम्ही तयार आहोत. इथं गव्हाण ग्राममध्ये आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत. म्हणजे इथं भाजपचा 2.5 वर्ष, शेकाचा 1.5 वर्ष, काँग्रेसचा 1 वर्ष, असे वगैरे आम्ही सगळे पक्ष एकत्र येऊन आम्ही काय करत असतो. इथं साधारणतः शांतता गावकऱ्यांनी आम्ही भांडत असतो, बोलत असतो आणि इथं चांगल्या रीतीने चाललंय. पण तरी ते येऊन तोडातोडी करतात. त्यांचं म्हणणं आता आम्हाला थोडं पटलेलं आहे की 25 फेब्रुवारी 22 तारीख किती आहे? 25 फेब्रुवारी 22 ही कोर्टाने दिलेली तारीख आहे. आणि त्याची ते बांधकाम झालं असेल पाडा म्हणून तर ती पाडायची पाळी येणार ही सिडकोने बघावं. सिडकोने त्याची नोंद घ्यावी आणि त्याच्यासाठी बांधकाम सुरू झालं, जोत्याचं काम सुरू झालं की त्यांनी काम बंद करावं. मग पाडायची पाळी कशाला येईल? सिडको झोपते आणि त्याचा परिणाम जर काय होतं, झालेली बिल्डिंग झाली, पाडायला येतात, घरवाल्याचं गावकऱ्याचं नुकसान होतं आहे. तर त्याच्यामुळे आमचं ते सहकार्य आहे आम्हाला की ठीक आहे ज्या पद्धतीने करायचं ते. तर गावकऱ्यांनीसुद्धा आपल्याला त्याच्यानंतरची बांधकामं जी आहेत ही जर समजा आपल्या ह्याच्यात बसत असेल 200-250 मीटरच्या आतमध्ये, पण सिडकोची परवानगी त्याला घ्यावी लागणार आहे. आपल्या जुन्या घराचं फोटो ते द्यावा लागणार आहे आणि तो दाखवावा लागेल आहे. सिडको आज करते. आमचा गावकरी उत्तर नोटीस त्यांची आली की उत्तर द्यायला जातं सिडकोमध्ये किंवा नाही माझं जुनं घर होतं त्याचा फोटोही लावतो. ते अधिकारी फक्त घेतात, टाकतात, कुठं पत्ता नाही. त्याचा रिझल्ट आम्हाला द्यायला पाहिजे. काय तुमचं होईल ना होईल, करायचं नाही करायचं. तर तशा पद्धतीने जे असतं ते सिडकोनं तिथं काम करणारी माणसं चांगली ठेवली पाहिजे. आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. आमच्याकडून आता आम्ही ठरवलंय, त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं, मेंगडे साहेब जे वरती आहेत तिथं त्यांचे हे असिस्टंट हे आलेले आहेत, DGM काय ते शिव आणि हे पाडापाडीचे मुख्य हे आहेत. तर त्यांनी मान्य केलंय. प्रशांत ठाकूर, महेश बालदी, पनवेल आमदार, उरण आमदार यांच्याबरोबर सोमवार मंगळवारी वगैरे एक बैठक घेणार किंवा मुख्यमंत्री आता चाललेत 20 तारखेला दावोसला म्हणजे फॉरेनमध्ये. तर ते आल्यानंतर होईल. पण तोपर्यंत म्हणजे बांधकाम कुणी करायचं
नाही. दुरुस्ती नका करू, काही नको, आणि त्या परवानगी घेऊनच करायला लागतील. आणि त्याच्या मधल्या काळात हे तोडातोडीला कधी यायचं नाही. कुठे येऊन जाऊ तर तोडते नाही करत असतं. जैसे ते युद्धबंदी असतं ना, सिडकोच्या आपली आता युद्धबंदी स्टेटस को पाळायचं आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी नियम पाळावा.